वेलकम, सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गेम ऑन खेळाला सुरुवात होते. सर्वांना जय श्रीराम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हिम्मत पाटील आणि शरद पाटील गोलंदाजी मार्ग वरती तैनात आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर पाटील पहिल्या षटकाचा खेळ करण्यासाठी तयार. या स्पर्धेचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सरसावत आहे गोलंदाजी मार्ग वरती. जयदुर्गा सुरई आणि जय हनुमान सारंगाव यातली एक मॅच. पंचांचाही अधिकृत इशारा केला जातोय. खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती गॅप शोधला जातोय. पॉइंटच्या रिझन मधून चेंडू मात्र सरसावला, पार झाला सीमा रेषाकडे. चौकार. क्या बात आहे. सुरुवात खूप दमदार असरदार पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती एक दणदणीत असा चौकार खेचला गेला आहे आणि स्पर्धेचा आगाज या ठिकाणी आपण पाहतोय चौकाराने होतोय. सन्माननीय राजेजी वासुदेव पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेहमी म्हटलं जातं सुरुवात जर चांगली असेल तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतोय. क्रिकेटचा खेळ आहे मित्र, अनिश्चिततेने भरलेला नेहमी पाहायला मिळतोय. चौकाराने आगाज सुरुवात हिम्मत पाटील यांच्या माध्यमातून केली गेली आहे. पाहूया पुढील चेंडू. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा टर्न होत आहे. इथेही मात्र आपण पाहतोय की दिशा देण्याचं काम केला होता, परंतु हवं तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाहीये. वेट केलं होतं, टायमिंगही सेट केलं होतं, परंतु कट मात्र हवं तसं झालं नाहीये. आणि शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला चेंडूला कलेक्ट केला गेला. सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या 5 या अंकावरती पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून मित्र ह्या स्पर्धा पाहायला मिळतात. त्यातली एक सर्वात नामांकित आणि एक चर्चेतील स्पर्धा पवन स्मृती चषक आपण अनुभवतात. क्या बात आहे. आता मात्र चांगला चेंडू आहे. म्हटलं होतं ना की सुरुवात चांगली झाली, बट ते अबाधित ठेवणं गरजेचं होतं. सातत्यपूर्वक त्याच्यासाठी खेळ तुम्हाला करणं गरजेचं होतं. परंतु तदनंतर 2 चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. 5 धावा धावफलकावरती. आता मात्र इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक दूरावर उभा आहे. पोहोचला जाईल का? तोपर्यंत मात्र चेंडू पोहोचला जातो सीमा पार. अजून एक येतो दर्जेदार चौकार. 4 धावाने धावसंख्याला आकार मिळाला. 9व्या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. तदनंतर आपण पाहिलं तर सिंगल डॉट आणि यावेळेस शरद पाटील यास मिळाली स्ट्राईक आणि डॉट नंतर हा आलाय की चौकार. थोडासा प्रेशर जरूर असेल. 9 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पॉवर प्लेचा ओव्हर आहे हा आणि त्याच्यामध्ये एक चांगली धावसंख्या मी तर म्हणेन आतापर्यंत. पुन्हा एकदा क्रॉस झाले, सेपल झाले. स्क्वेअर लेग अंपरच्या रिझन मधून डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. 13 धावा धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक फक्त आपण इनफिल्डच्या बाहेर पाहू शकतो. एक काऊ कॉर्नरला आहे, एक मिड विकेटला आहे. बाकी सर्व आपण पाहतोय सर्कल मध्ये. शॉर्ट थर्डमॅन असेल, पॉइंट असेल, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि या वेळेस मिड ऑफच्या वरून हा चेंडू आपण पाहतोय जातोय सीमा पार. चौकार. 4 चौकार आले आणि स्पर्धेतील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आला तर चौकार. तदनंतर आपण पाहतोय शेवटच्या 3 बॉल मध्ये आले 3 चौकार. एकंदरीत धावाला मिळतो आकार. धावसंख्या पुढे सरकली.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आबाद जिंदाबाद 17 या अंकावरती एक चांगला टोटल लागला गेला आहे. सुरुवात खूप चांगली झालेली आहे स्पर्धेची मी तर म्हणेन, कारण चौकार षटकार जेवढे लागले जातील तेवढा प्रेक्षकांचा मनोरंजन चांगल्या प्रकारे होत आहे, आनंद व्यक्त होत आहे आणि आनंददायी खेळी या ठिकाणी शरद पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली करून दिली हिम्मत पाटीलने पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र जशी चान्स मिळाली पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर बाकी 3 चेंडूवरती 3 चौकार. पुन्हा एकदा पाहूया हिम्मत पाटील जो स्ट्राईकवरती गोलंदाजीसाठी मुकेश पाटील ऑन स्ट्राईक तयार होतोय. याच्यानंतर आपल्याला एक चांगले मॅच पाहायला मिळेल. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी पाहूया सिंगल तर कंप्लीट केली परंतु ही बॅटने आली की नाही या लेगबाजच्या स्वरूपाने. ओम साहेब पिसे आणि आई गावदेवी सोनाळे यामधील एक मॅच चांगली पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती आहे आपला संघ नायक जो आहे तो बरोबर इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्समध्ये उपस्थित होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून सूचित करण्यात येते की जो संघ नायक उशिरा येईल त्याला पॅनलाइज, 2 टीम जर उशिरा येतील नाणेफेकीसाठी तर त्याने 1 ओव्हरची पेनल्टी. क्या बात आहे. आपण पाहिलं तर समोर ठेवला जातोय चेंडूला, मी तर म्हणेन आपण पाहतोय शिरूरापासून दूर या ठिकाणी पाहतोय. निर्धावची होते सांगता धावसंख्या पुढे सरकली पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती लेगबाजच्या स्वरूपाने 18 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं पाहतोय मुकेश पाटील यांच्या माध्यमातून. गावदेव वेले आयोजित पवन स्मृती चषक 2026 आपण पाहतात. अतिशय चांगली स्पर्धा यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला खेळून काढलेला आहे. चेंडू डीप मध्ये येतोय, एक धाव कंप्लीट केली. पाहता पाहता दुसरीची मागणी केली आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का, आणि यस 2 धावा पूर्णपणे कंप्लीट होत आहेत. एक चांगलं सुसज्ज असं ग्राउंड पाहायला मिळते या ठिकाणी. मी एक 5-6 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदलली आहे. खऱ्या अर्थाने असं वाटतंय की कुठेतरी फॉरेनमध्ये आपले क्रिकेट सामने चालू आहेत. इंटरनॅशनल लोकपेक्षा कमी नाही आहे अशी या स्पर्धेची या ठिकाणी सजावट केली गेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व गावदेव वेले टीमची आपण मित्र म्हणून मेहनत पाहायला मिळते, कारण उद्घाटन सोहळ्यासाठी संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर पाहायला मिळालेत. यावेळेस उडवलाय छत्रशेक, पाहूया पोचला जाईल का. यस पोचला जातोय. कमजोर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाज जेलच्या स्वरूपात झाले बाद. सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर 17 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मुकेश याने मात्र कमबॅक केलं गेलं. क्रिकेट सहकार्याचा खेळ आहे आणि एक सहकार्याचं दायित्व बनतंय की एखाद्या ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या असतील तर आपल्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी धावा देण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न यशस्वी आतापर्यंत पाहायला मिळतंय. कारण सलग 4 चेंडू टाकून झालेत आणि आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केले. एकंदरीत 20 धावा. रिव्ह्यू आपण घेऊ शकता भीमरसाठी. दोन्ही संघांना 1-1 चान्स आहे, ती तुम्ही घेऊ शकता. तसेच पंचांच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही घेऊ शकता. कॅमेरा लागला गेला आहे रनआउटसाठी, ही तुम्ही पंचांनी घेऊ शकता. यावेळेस मात्र फटका खूप उंच गेला आहे, लांबी गाठील का. यस, आणि चेंडू मात्र जातो या स्पर्धेचा पहिला सिक्सर, सीमा पार 6 धावांसाठी. या ठिकाणी आपण पाहिलं तर येतोय षटकार आणि खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु आल्या आल्या या ठिकाणी मानाजी आणि ताणून दिलं आकाशामध्ये, चेंडूला मात्र फेकून दिलं सीमा पार आणि आला षटकार. डावाला मिळाला आकार. धावसंख्या पाहतोय आपण 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज समोर येतोय. चेंडू पाहतोय आपण लॉंगऑफच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण झालं, फेकी मात्र चांगली झाली, परंतु त्या ठिकाणी चेंडूने अनपेक्षित उचली घेतली. परिणाम स्वरूप चेंडू काय गॅदर झाला नाही आहे आणि दुसरी धाव पाहता पाहता
चांगल्या प्रकारे पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करीत आहोत. अतिथी देव भव. आलेले पाहुणे देवा समान आहेत आणि आपली भारतीय संस्कृती आहे की आलेल्या पाहुण्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करीत आहोत. गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं आपल्या वेले ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती ताराबाई राम मुकाधाम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. नारायणदादा पाटील यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण सरपंच मॅडम यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 च्या माध्यमातून करायचं आहे. मध्ये पाण्याची व्यवस्था करा. हरेश भोईर, नारायणदादा पाटील आणि ऑल गावदेवी 40+ वेले. धन्यवाद सरपंच मॅडम. त्यानंतर वेले गावचे समाजसेवक उपसरपंच गोरखजी थले आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. नारायणदादा आपण पुन्हा एकदा आपले सन्माननीय उपसरपंच समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक गोरखजी थले यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं हा आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान इथे होतोय. त्यानंतर आपण गोरखजी थले यांच्या नंतर सुदर्शन पाटील लोक कल्याणकारी भूमिपुत्र शेतकरी संघटना अध्यक्ष सुदर्शन पाटीलचा स्वागत सन्मान करणार आहोत. वेलेगावचे युवा उद्योजक आहेत आणि लोक कल्याणकारी भूमिपुत्र संघटना अध्यक्ष सुदर्शन पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान गावदेवी वेले 40+ संघाच्या वतीनं केला जातोय. त्यानंतर श्री सद्गुरू एंटरप्राइजेसचे प्रोपायटर उत्तमजी पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. पुढील स्वागत सन्मान देवीदास म्हात्रे आपण करायचं आहे. धन्यवाद नारायणदादा. गावदेवी 40+ वेले संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देवीदास म्हात्रे DM याच्या शुभ हस्ते आपण उत्तमजी पाटील श्री सद्गुरू एंटरप्राइजेसचे प्रोपायटर आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान. किशोरजी पाटील आपण देखील पुढे यायचं आहे. श्री सद्गुरू एंटरप्राइजेसचे प्रोपायटर आहेत उत्तम पाटील किशोर पाटील. किशोरजी पाटील यांचा देखील स्वागत सन्मान करायचा आहे. श्री एंटरप्राइजेस चे प्रोपायटर उत्तम पाटील व किशोर पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर वेलेगावचे समाजसेवक राम मुकाधाम हे देखील आज या स्पर्धेला उजवण सोहळ्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. देवीदास म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण राम मुकाधाम यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. त्यानंतर धनाजीदादा थले आपण वरती या स्टेजवर या. पुढील स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचे करणार आहोत. राम मुकादम यांना देखील शॉल फुलगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. धन्यवाद DM. यानंतर पुढील स्वागत सन्मान धनाजी थले यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. दुर्योधन शंकर म्हात्रे आपले वेलेगावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक दुर्योधन भाऊ नाही आहेत. सुनील दादा छगन पाटील जानमान सारंगाव संघाचे करता धरता सुनील दादा पाटीलचा आपण स्वागत सन्मान करूया. जानमान सारंगाव संघाचे करता धरता आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सुनील दादा छगन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान इथे होतोय. त्यानंतर राजेश वासुदेव पाटील सारंगावचे युवा उद्योजक राजेश सागर एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. सारंगावचे युवा उद्योजक राजेश वासुदेव पाटील. धनंजय आपल्या शुभ हस्ते आपण राज्याचं स्वागत आणि सन्मान करायचं. त्यानंतर निवृत्ती केशव पाटील
समाजसेवक वेले पुढील स्वागत मूर्ती निवृत्ती भाऊ पुढील स्वागत सन्मानासाठी आपण धनाजी तले पुढील स्वागत सन्मान आपल्या शुभासे कंप्लीट करा. निवृत्ती केशव पाटील त्यानंतर आपले ओमसाई पिसे संघाचे दोन्ही खेळाडू रोहिदास भाऊ पाटील आणि मधुकर पाटील हे दोन्ही खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत सन्मान करूया. ओमसाई पिसे संघाचे मधुकर भाऊ पाटील मधुकर भाऊ आपण स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा. मधुकर पाटील नंतर रोहिदास पाटील आलेल्या प्रत्येक खेळाडूचा आणि पाहुण्यांचा इथे स्वागत आणि सन्मान होतोय. गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026च्या माध्यमातून चला पुढील स्वागत मूर्ती ओमसाई पिसे आणि गावदेवी सोनाले. यानंतरचा पुढील सामना आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. पिसे टीमचे उपस्थित आहेत. सोनाले टीम संतोष पाटील सागर पाटील आपण स्वागतासाठी पुढे यायचं आहे. सागर पाटील नंतर रुपेश भोईर यांचा देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. सागर पाटीलचा करूया. सागर पाटील धनाजी थले यांच्या शुभ हस्ते गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026च्या माध्यमातून पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे सुरू आहे. धन्यवाद. आपण यानंतर जाऊया. चालू सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया. समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत मनोज ठाकरे. धन्यवाद. धनाजी थले पुढील स्वागत सन्मान आपण यानंतर घेणार आहोत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. धावसंख्या आपण पाहतोय 52 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. चांगली सुरुवात दमदार असरदार पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17, तदनंतर आल्या 10 आणि मागील ओव्हरमध्ये आल्या 21 आणि या ओव्हरमध्ये येतात 3. अशा एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 52. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मानाजी पाटील यांनी जो आक्रमण चालू ठेवला प्रत्येक चेंडूवरती हाणामारी 6 चेंडूंमध्ये 28 धावांचं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार. त्या जोरावरती डावाला खूप चांगल्या प्रकारे मिळाला आहे आकार. यावेळेस अजून एकदा मोठा फटका खेळला गेला आहे. जरूर पाहूया. छत्रशेख 2 त्याच्यावरती झेपावत आहे, परंतु चेंडूला पकडू की ना पकडू, चेंडू जातो सीमा पार. येतोय अजून एक चौकार. मानाजी पाटील म्हटलं तर या ग्राउंडवरती चौफेर फटकेबाजी ठरणार आजच्या दिवसातील एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून 3 चौकार 3 षटकारांची अतिशबाजीही लागली गेली. धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावरती पाहतोय आपण 56 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. गोलंदाजांना मात्र या ठिकाणी विचार करण्यास भाग पाडला आहे, कारण प्रत्येक गोलंदाजावरती जो प्रतिहल्ला चढवला गेला त्याच्यामध्ये यशस्वी ठरले. काही क्षेत्ररक्षणाने मदत केली तर काही नशिबाची साथ.
आणि काही चांगले फटकेबाजी. आता मात्र फटका बसला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, चुकी नाही आहे. आणि आता मात्र ते धावतं वादळ या ठिकाणी शमवलं गेलंय, थांबवलं गेलंय. फलंदाज बाद होत आहे मानाजी पाटील या ठिकाणी. क्या बात आहे की चांगली इनिंग बाद होण्यापूर्वी खेळली गेली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 3 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले आणि एकंदरीत 32 धावा त्याने आपल्या या खेळीमध्ये पाहायला मिळाल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 56 या अंकावरती लागली गेली आहे. एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. अडस पडोस की लढाई, जे हनुमान सारंगा वर्सेस जयदुर्गा सुरई याची एक चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये आक्रमण खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला. जय हनुमान सारंगा टीमच्या माध्यमातून गोलंदाजांवरती ओव्हर क्रमांक अंतिम 4 पाहायला मिळते. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 56 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज होतं ते यार. यावेळेस अजून एक चांगला फटका मारला जरूर आहे, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी झेल सुटला जातोय. आज हवं तसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरईच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही आहे. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती कशा प्रकारे फटका खेचला होता. ताकद बरोबर झोकली होती, गॅप शोधता आलं नव्हतं. क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी तैनात होतं, परंतु सहज सोपा झेल या ठिकाणी धरतीला दान पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा कमलाकडे टर्न होत आहे. आता मात्र ऑन साईडला खेचला गेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालं, फेकी होते, परंतु इथं ग्राउंड मध्ये मला वाटतं त्या ठिकाणी कुठेतरी खराब परिस्थिती पाहायला मिळते. इकडे चेंडू टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतली जाते. 2 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या जर पाहिली तर 59 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा केली आणि 60 धावांचं बरोबर या ठिकाणी टार्गेट उभं केलं गेलं आहे. यानंतर होणारे मॅच ओमसाहेब पिसे आणि गावदेवी सोनाळे. तर दोन्ही टीमला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सोनाळे टीमचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे, डॉक्टर श्याम पाटील. आपण या नाणेफेकीसाठी या ठिकाणी संतोष पाटील उपस्थित आहेत. श्री सद्गुरू एंटरप्राइजेसचे प्रोपायडर उत्तमजी पाटील आणि किशोरजी पाटील यांना विनंती की आपण नाणेफेकी कशामध्ये पोहोचायचं आहे. आपले शुभ हस्ते ओमसाई पिसे आणि गावदेवी सोनाले या 2 टीममध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. स्वर्गीय कमलाबाई जगनशेठ पाटील नाणेफेकी कशामध्ये श्री सद्गुरू एंटरप्राइजेसचे दोन्ही प्रोपायडर उत्तमजी पाटील आणि किशोरजी पाटील आपण नाणेफेकी कशामध्ये जायचं आहे. दोन्ही कॅप्टनचं स्वागत देखील होईल. आयोजन कमिटी आपण तयार राहा. ओ टू मनोज. या ठिकाणी आपण पाहिले तर दोन्ही संघाच्या संघनायकांना सन्मानित करण्यात येईल. खऱ्या अर्थाने आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्याच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित स्वागत सन्मान केले जाते. मी सोनाली टीमच्या संघनायकाला संतोष पाटील यांना सन्मानित करण्यासाठी आयोजकांना सांगतोय. सन्माननीय किशोरजी पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण संतोष पाटील संघनायक सोनाले टीमचे त्यांचा करूया या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान. तदनंतर आपण ओमसाहेब पिशे संघाचे संघनायक डॉक्टर श्याम पाटील यांचाही आपण तुझे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सर या.
तर या ठिकाणी आपण ओमसाहेब पिछे संघाचे संघनायक सन्माननीय डॉक्टर श्याम पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्माननीय उत्तमजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची माईची उपदार शॉल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण मोमेंटच देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर आपण नाणेफेक करूया आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच. तर दोन्ही टीमला या ठिकाणी कॉईने अनोखं बनवले आहे. एका बाजूला यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते आणि सत्यवान एका बाजूला एक गावदेवी तर दुसऱ्या बाजूला यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. तर पवन स्मृती असा आवाज दिलेला आहे परंतु त्याच्या अगेन्स्ट आलेला आहे. यस, नाणेफेक या ठिकाणी झाली आहे. ओमसाहेब पिछे संघाने जिंकले आहे. त्यांचा निर्णय 2 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद मनोज. उजगाडीने सामन्यातून जानमान सारंगाव टीमनं पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवलेत 59 आणि प्रति ओव्हर 15च्या सरासरीनं 60 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जयदुर्गा सुरई टीम समोर. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सर्वांना जय श्रीराम. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 चा पहिला उजगाडीने सामना मनीष आणि विजय. स्ट्राईकला मनीष आणि नॉन स्ट्राईकला विजय ही जयदुर्गा सुरई संघाची सलामीर जोडी मैदानामध्ये आलेली आहे. गोलंदाज हिम्मत पाटील. पहिला चेंडू आणि मनीषनं पहिला चेंडूला उडवलाय सीमा पार. षटकार. 59 बनवलेत आणि 60चं लक्ष्य. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सुरईच्या सलामीवीर मनीषने देखील सांगितलंय हम भी किसी से कम नहीं. सुरुवात दमदार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. इथे अजून एक इनसाइड आउट चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 2 में 10. प्रति ओव्हर 15 बनवायचे आहेत. 2 चेंडू मध्ये 10 आलेत. चांगली सुरुवात. सुरई संघ एक मजबूत संघ आहे. अमर पाटील यांचा सर्वात आवडता संघ. अमर पाटील आणि सुनील पाटील हे दोन्ही चांगले परममित्र आहेत. 2 चेंडू मध्ये 10 बनवायचे. प्रति ओव्हर 15. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय आणि हा चेंडू देखील एका टप्प्याने सीमा पार. चौकार. मानकुलीची खेळपट्टी आणि वेलेची खेळपट्टी मला वाटतं एकच रंग आहे. पाटापीज आहे. फलंदाजासाठी पोषक आहे. अगदी चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत आहेत. 6 चेंडू मध्ये प्रत्येक ओव्हरला 15 बनवायचे आहेत. मनीषनं 3 चेंडू मध्ये 14 बनवलेत. क्या बात आहे. चौथा चेंडू हिम्मतनं P1 पॉवर प्लेचा डॉट टाकलाय. एष्ट्यांच्या मागे लवू पाटील ची चांगली अगदी एष्टी रक्षणाची भूमिका आपण पाहतोय. क्या बात आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टर्न केलाय. खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 5 चेंडू मध्ये 3 चौकार 1 षटकार. धावा बनल्यात 18. क्या बात आहे. सरासरीपेक्षा जास्त धावा पहिल्या 5 चेंडू मध्ये आलेत. म्हणजे 60 धावांचं जो लक्ष्य आहे तो मला वाटतं जयदुर्गा सुरई संघाने स्वीकारलाय असं म्हणायला हरकत नाहीये. स्वर्गीय बालाशेठ जयदुर्गा सुरई विनोद पाटील फॅन टीम सुधाकर दादा खुश आहेत. जयदुर्गा सुरई टीमचे सिनियर खेळाडू पॉइंटच्या वरून सुरेख फटका. राजेश आणि चेंडू मध्ये रेस लागलेली आहे आणि अखेरकार चेंडूने रेस जिंकली. 7 चेंडू मध्ये 5 चौकार 1 षटकार.
22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. क्या बात आहे. जयदुर्गा सुरी स्वर्गीय पवन स्मृती चषकाची सुरुवात दमदार. मनीषना 6 चेंडूमध्ये 22 बनवलेत. मनीष आज खुश आहे. मला वाटतं संघटनेमधील सर्वात चांगली बॅटिंग आज मनीषनं जयदुर्गा सुरी संघासाठी केलेली आहे. 6 चेंडूमध्ये 22, 5 चौकार, 1 षटकार आणि 1 डॉट. कमालीची बॉलिंग बॅटिंग. आता आलाय मानाजी ज्यांनी बॅटिंग मधून बनवलेत 32. आज मानाजीचा दिवस बॅटिंग मधून पाहायला मिळालाय. गोलंदाजीतून बघूया. 32 बनवल्यात आणि आता समोर फलंदाज आहे विजय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज असा मैदानामध्ये बॅटर पाहायला मिळतोय. बघा यानंतर ओमसाई पिसे टीम डॉक्टर श्याम पाटील. सामना संपल्याबरोबर लगेच आपण फिल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. मानाजी शॉर्ट रनअप न फलंदाजीतून 32 बनवल्यात. पहिला चेंडू विजयनं ऑन साइडला खेळलाय. काउकॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक आहेत निकम. चांगला झेल आणि पहिलं विकेट मानाजी पाटीलच्या खात्यामध्ये. आज मानाजीचा दिवस नक्कीच आहे. सुपर संडे. फलंदाजीतून 32 आणि पहिल्या चेंडूवर विकेट म्हणजे पवन स्मृती चषकाची सुरुवात मानाजीसाठी खूप स्पेशल आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये मुकेश आलाय. मुकेश एक चांगला फलंदाज आहे. सात चेंडू मध्ये 22, 24 मध्ये बनवायचे 60. सतरा चेंडू मध्ये अजूनही 38. सहदेव पाटील जनमान सारंगाव संघाचे सदस्य नक्कीच यांनी या स्पर्धेला आणि जनमान सारंगाव टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद सहदेव पाटील. अराउंड दिले त्रिफल अजित. मानाजी छा गए गुरु 2 में 2. पहिले 6 चेंडू स्वर्गीय बालाशेठ जयदुर्गा सुरी संघाच्या बाजूनी आणि त्यानंतरचे 2 चेंडू जनमन सारंगाव संघाच्या बाजूनी सूर्यकांत दादा पाटील सुनील दादा पाटील कडून. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक मार्जिन कंप्लीट केली तर त्यांना 500 जनमन सारंगाव संघाचे करता धरता आहेत. आणि धनाजी मास धनाजी थालीकडून 500. क्या बात आहे. धनाजी मास गुणलेखक आहेत. मानाजी पाटील यांचे बंधू DS ग्रुप एकच नाथ DS ग्रुप. भूषण वजे अल्टी पलटी खेळ वार पलटवार पाहायला मिळाले आपल्याला 8 चेंडू मध्ये. पहिल्या 6 चेंडू मध्ये मनीषनं वार केला होता जानमन सारंगाव संघाचे गोलंदाज हिम्मत पाटीलवर. त्यानंतर मानाजी पाटीलनं अगदी पलटवार केलाय जयदुर्गा सुरी संघाच्या फलंदाजांवर. धनाजी थलेकडून 500 आणि सुनीलदादा पाटीलकडून 500 विकेट हॅट्रिक साठी. चौकार षटकार हॅट्रिकला देखील धनाजी थले यांच्याकडून 500. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय भूषण वजीच्या बॅट मधून. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. हिम्मतनं चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धाबा भूषणनं जोडलेत. धावसंख्या 24 धाबा. 9 चेंडू मध्ये 24 आलेत. धावा चांगल्या आहेत मात्र 2 विकेट झटपट गमावलेत. इथे हा फटका ऑन साइडला खेळलाय. बघूया निकम पाटील. चांगली फिल्डिंग. मानजीचे 4 चेंडू झालेत. 2 विकेट 3 धावा खर्च केलेत. अजून या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. 14 मध्ये अजूनही 35 बनवायचे आहेत. 14 चेंडू 35 धावा. 9 मध्ये आल्यात 25 आणि आता 14 मध्ये बनवायचे आहेत 35. चांगली अगदी लाईव्ह ओम फोटोच्या माध्यमातून
आमच्या अनिल गुरुनाथ किनी मानकुलीकर. इथे हा फटका स्टँड अँड डिलिव्हर, वन बाउन्स, चेंडू सीमापार, चौकार. अकरा चेंडू मध्ये 29 बनल्यात, म्हणजे अर्ध्या धावा बनल्यात 11 मध्ये, आणि आता 13 मध्ये अर्ध्या बाकी आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. क्या बात आहे. अगदी आज मनीष घरून सेट होऊनच आलेत. आतापर्यंत 7 चेंडू खेळलेत, त्याच्यामध्ये त्यांनी 29 धावा. मनीषनं 7 चेंडूमध्ये 5 चौकार, 1 षटकार आणि 1 डॉट. फुल टॉस. चेंडूला अगदी लॉंग ऑफला खेळलाय बजरंग पाटील, चांगली फिल्डिंग करतायत. फक्त 12 मध्ये 30 आणि उर्वरित 12 मध्ये तेवढेच बनवायचे आहेत 30. क्या बात आहे. पहिलाच उद्घाटनीय सामना अगदी कट्टुकट आपण पाहतोय. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026. चांगली मॅच. नक्कीच आर एच भोरींना देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या स्वर्गीय पवन सोपान भोईर यांच्या स्मरणार्थ हरीश भोईरनं स्पॉन्सर केलेत. ग्रामपंचायत वेलेचे विद्यमान सदस्य आहेत. 12 मध्ये 30 बनवायचे आहेत आणि 12 मध्ये 30 बनलेत. बारा चेंडू 30. गोलंदाजीसाठी निकम पाटील, जयनमन सारंगाव संघाचा माजी कॅप्टन. बघूया ही ओव्हर खूप निर्णायक राहील. मनीष आणि भूषण चांगली जोडी आहे खेळपट्टीवर. स्वर्गीय बालाशेठ, जयदुर्गा सुरेही, विनोद पाटील फॅन टीम. 27 वर मनीष आहे 8 चेंडू मध्ये. क्या बात आहे. इथे हा चेंडू केल्याचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट. संपर्क नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात सिंगल. या चौकाराने धावसंख्या 35. चांगली टोटल आहे. अतिशय चांगला लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहे ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. इथे हा फटका भूषणने उडवलाय. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा धनधनीत चौकार. गुड शॉट. काय फलंदाजी होते. बघा आपले गावदेवी 40+ जेवढे सदस्य खेळाडू आहेत, कृपया आपण सीमारेषा पंच म्हणून काम करायचं आहे, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. कारण की सीमापार जाणारे चेंडू आपल्याला लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत, जेणेकरून स्पर्धा देखील वेळेवर होईल.
41 धावा. चांगली टोटल आहे. इथे मिस्टाईम फटका या चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज निकम पाटील प्रयत्न जरूर चांगले पाहिलेत, मात्र धाबाच्या स्वरूपात भूषण वजेची विकेट अखेरकार आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल गरज सर. यस, सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद घोषित केलाय. मात्र बघूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी. फलंदाज बाद आहेत. तिसरा धक्का लागलाय. स्वर्गीय बालाशेठ जयदुर्गासुरी फॅन टीम विनोद पाटील. धावा बनलेत 41 आणि आता 8 मध्ये 19. सामना 42 झालेत. 42 धावा. 7 मध्ये 18. एक चेंडू कमी झाला, एक धाव कमी झाली. यस, चांगला लाईव्ह स्कोर अपडेट. अनिल केनी आणि ऑफलाईन धनाजी थले. मास नाम ही काफी है. 7-18. सुनील पाटील न्यू बॅटर. नक्कीच ग्रामपंचायत वेलेचे कर्मचारी आमचे मित्र अशोक पाटील, आपलं देखील खूप खूप स्वागत. अशोक वेलकम. 7-18 आणि हा चेंडू आला डॉट. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 60चं लक्ष्य. 3 ओव्हरमध्ये 42 बनवलेत आणि आता 6 मध्ये 18. नक्कीच धनाजी थले यांच्याकडून या पहिल्या उजगडीने सामन्यासाठी चौकार षटकार आणि विकेट 1000चं बक्षीस. क्या बात आहे. बघूया शेवटची 1 ओव्हर आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंकडे हॅट्रिक मारली. गोलंदाजाला 1000, फलंदाजाने चौकार षटकार हॅट्रिक केली तर त्यानं 1000 धनाजी थलेकडून. आणि सुनीलदादा पाटीलकडून गोलंदाजाला विकेट हॅट्रिकला 1000. बघूया, म्हणजे 1 विकेट हॅट्रिक दिलीपने पूर्ण केली तर 2000चं बक्षीस मिळणार आहे. म्हणजे आज संडेचं काम होऊन जाईल. 3 डॉटला देखील 1000. वा, धनाजी थलेकडून 3 डॉट 1000. या चेंडूवर बघूया किती धावा येतील. निकम चांगली फिल्डिंग. दुसरी धाव घेताना फलंदाज सुनील. धावचीत बाद. नवीन फलंदाज गोविंद पाटील, संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू. 5 मध्ये 17. भानुदास भोईर, शिवा भोईर यांचे बंधू आहेत. शिवा भोईर सध्या गावदेवी 40+ चे एक चांगले खेळाडू. सर्वच खेळाडूंची उपस्थिती पाहायला मिळते. सुधीर पाटील असतील, दिनकरजी भोईर, धनाजी थले, संतोष मात्रे, ऑल आपली गावदेवी 40+ टीम. चांगला अगदी स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला बजरंग पाटील. थ्रो चांगला आहे, थ्रो चांगला आहे. नक्कीच बजरंग पाटीलचा इथे 2 चेंडूमध्ये 2 धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. आता 4 मध्ये 16. प्रत्येक चेंडूवर चौकारचं गणित येऊन थांबलेलं आहे. 4 चेंडू 16 धावा. 60चं लक्ष्य आणि मनीष सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत.
मनीषच्या धावा किती झालेत? मास 29. 29 वर मनीष खेळतोय. संघाचे आहेत 44. सुरेश, नवीन बॅटर सुरेश पाटील. 4 चेंडू 16 धावा. सुरई की सारंगाव दोन्ही एकाच ग्रामपंचायतीतील संघ आहेत. सुरई सारंग. अडोस पडोस की लढाई. 4 मध्ये 16. गोलंदाज दिलीप पाटील. 16 का डोला. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. अगदी लेगस्टिक वरचा चेंडू पाहिलाय. चांगली फिल्डिंग होते. दुसरी धाव घेताना सलगचा तिसरा फलंदाज. धावचीत बाद दिलीप खुश आज. बघा धनाजी थालेने 3 डॉटला बक्षीस लावलं. इथे 3 सिंगल आल्या. 3 फलंदाज धावचीत बाद झालेत. बघूया आता शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चौकार, 3 षटकार, 3 डॉट की 3 विकेट. आता या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. कारण की तिन्ही चेंडू सीमा पार पाठवावे लागतील. कारण की 3 मध्ये 15. कमलाकर पाटील. आज सुभाष संघामध्ये नाहीये. सुभाष राकेश पाटील काहीसा क्रिकेट पासून दूर झालाय. राकेश पाटील गोविंददादा यांचे बंधू. हा चेंडू बघूया हवेमध्ये आहे. निकम पाटील वेल जज कॅच. क्या बात आहे. आता सुरेश संघाचा पराभव हा हटेल आहे. कारण की आता 2 मध्ये 15. राहुल, नवीन बॅटर राहुल येतोय. निकम खुश आहे. दिलीप पाटील खुश आहे. आज मानाजी पाटीलनं या पहिल्या सामन्यातून कमालीचा खेळ केलाय. फलंदाजीतून 32 धावा, गोलंदाजीतून देखील त्यांनी 2 विकेट 8 धावा देत. म्हणजे हा सामना सारंगाव जिंकेल. आणि मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज नाहीये. मानाजी पाटील नंबर 1 वर आहे सध्या. राहुल क्या बात आहे. अतिशय चांगला इष्टांच्या मागे लहू पाटीलचं हिष्टिरक्षण. नाही विकेटला नाही, सलग डॉट पाहिजेत बजरंग दादा. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या विजयापासून दूर जनमन सारंगाव. चांगला खेळ. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026च्या माध्यमातून पहिल्या उद्घाटनीय सामन्यातून. क्या बात है. गुड बॉलिंग. अभिनंदन जनमन सारंगाव. आणि हार्ड लक टफ लक स्वर्गीय बालाशेठ जयदुर्गा सुरे विनोद पाटील फॅन टीम. हार्ड लक. या सामनावीर खेळाडू मानाजी पाटील आपण देऊया सामनावीर ट्रॉफी. लगेच पुढील 2 टीम पिसे आणि सोनाले सामन्याला सुरुवात करायची. सारंगाव टीम आपण देखील कुठे जाऊ नका. या सामन्यातून विजेत्या टीम बरोबर लगेच दुसऱ्या फेरीचा सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मानाजी पाटील या सामन्याचा सामनावीर ज्यांनी फलंदाजीतून 32 आणि गोलंदाजीतून 2 विकेट घेतलेले आहेत. अभिनंदन मानाजी पाटील अँड ऑल टीम. जनमन सारंगाव.